तर काय इश्यू भावानो. तर आज आपल्याला जायचं कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यात असलेल्या एका पुराण काळातील, म्हणून आज ब्लॉगची सुरुवात एकदम मस्तपैकी गरगरीत कॉफी पिऊन झाली. आलोकला म्हटलं पटकन घरी जाऊन आवरून ये. त्याचा आवरून नुसतं का म्हटलं चला जाऊया आरोमा बेकरीत. आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला ह्या भावाचं दर्शन झालं. तिथनं पुढे येतो तर का आपल्याला पण्यागाठ पडला. त्याच्यासोबत बोलूस तो कालक्याचा कॉल आलता. मग म्हणलं आपल्या रस्त्याने आपल्याला निघायला लागते. मग तिथनं निघलो डायरेक्ट आलो शिरोळच्या पुढे. शिरोळ मधनं पुढे आल्यानंतर आपलं लोकेशन होतं 22 किलोमीटरवर. 22 किलोमीटर म्हणलं तर गाडीची मूठ टेकली खाली. आपलं कुरुंदवाड क्रॉस केल्यानंतर मला तर लागली ती जांबू. मग काय इकडे तिकडे न बघता घुसलो एका हॉटेलमध्ये. तिथे गेल्यानंतर ऑर्डर द्यायच्या अगोदर अलक्या तर जाऊन डायरेक्ट टेबलावर बसला होता. चला म्हणलं आज खाऊया मिसळ पाव. भूक जाम लागली असल्यामुळे स्नॅप टाकायला पण वेळ भेटला. मग सुरसुरीत सांबार वडत गरगरीत पाव खाल्लो. मिसळचा कट ओढलो होतो त्यामुळे लागली होती तिखट. घेतला बिस्किट पडून निघलो आपल्या रस्त्यानं. तर भावानो आज आपल्याला जायचं खिद्रापूर. असं म्हणतात की हे शिवचं मंदिर 900 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजेच हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं होतं. ते पण आपल्या खिद्रापूर गावामध्ये कृष्णा नदीच्या काठाला. चला तर मग तुम्हाला आज या मंदिराचा सिनेमॅटिक शॉट दाखवतो. खिद्रापूरचं हे पूर्ण मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर. भावानो एक वेळ यायला लागतंय. बाहेर आल्यानंतर कच्ची कैरी दिसली म्हणून कच्ची कैरी खाल्ली आणि तेवढ्यावर भागलं नाही म्हणून कोकम सरबत पण पिलो. तर भावानो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कमेंट करायचं तुमच्या गावाचं नाव, म्हणजे मला पण कळू दे माझी रील कुठपर्यंत पोहोचते. आणि कमेंट करून झाल्यानंतर आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करून घ्या आणि भावाला सपोर्ट करा.